वेलकम बॅक मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला आणखीन एका न्यू फायलमचा स्टडी करायचा आहे आणि तो फायलम आहे तो म्हणजे ॲस्केलमेंथिस किंवा त्यालाच निमॅहेल्मेंथिस असं सुद्धा म्हटलं जातं. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लॅटीहेल्मेंथिसचा स्टडी केला होता. प्लॅटीहेल्मेंथिस या ग्रुप्समध्ये जे ॲनिमल आहे त्यांचं काय काय फीचर आहे हे याच्याबद्दल आपण सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं, याचा डिटेलमध्ये स्टडी केला. आता हे व्हिडिओ लेक्चर तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू आणि पूर्ण फीचर समजून घेऊ, ते म्हणजे नेक्स्ट फायलमचे. आणि तो फायलम कोणता आहे तर आपला आहे ॲस्केलमेंथिस किंवा निमॅहेल्मेंथ किंवा यालाच राऊंड वर्म असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा जो वर्ड आहे सगळ्यात आधी आपण याचं मिनिंग समजून घेऊ कसं आहे तर बघा, हा जो वर्ड आहे ॲस्केलमेंथिस किंवा निमॅहेल्मेंथिस हे एक ग्रीक वर्ड आहे. एक ग्रीक भाषेतून हे वर्ड तयार केलेले आहेत. जसं की ॲस्केलमेंथिसचं काय मिनिंग आहे तर ॲस्कस म्हणजे सॅक, बॅगसारखं जे स्ट्रक्चर असते त्या बॅगसारख्या स्ट्रक्चरला म्हणतात सॅक. ॲस्कस म्हणजे सॅक आणि हेल्मेंथ्स म्हणजे वर्म. आपण मागच्या फायलममध्ये सुद्धा समजून घेतलं की हेल्मेनचा मिनिंग आहे वर्म. ठीक आहे, वर्म म्हणजे ज्याला आपण कृमी म्हणतो मराठीमध्ये, कृमी. त्यानंतर दुसरं आणखीन याला एक ऑप्शनचं नाव आहे जसं निमॅहेल्मेंथिस. नाव दोन्ही लक्षात ठेवा, ॲस्केलमेंथिस किंवा निमॅहेल्मेंथिस. तर निमॅहेल्मेंथिसचा पण काय मिनिंग आहे, हा पण एक ग्रीक वर्ड आहे. निमा म्हणजे थ्रेड, धागा जसा असतो मराठी आपण त्याला धागा म्हणतो, धाग्यासारखी यांची बॉडी असते म्हणून यांना निमॅहेल्मेंथिस असं म्हटलं जातं. निमा म्हणजे थ्रेड आणि हेल्मेंथ म्हणजे वर्म किंवा मग यांना राऊंड वर्म असं सुद्धा म्हटलं जातं कारण हे असे गोल गोल दिसतात. यांना मराठीमध्ये एक आणखीन सुंदर वर्ड आहे, त्याला म्हटलं जातं गोलकृमी. काय म्हणतात त्यांना? गोलकृमी. गोलकृमी, गोलकृमी असं यांना मराठीमध्ये म्हटलं जातं कारण याचं बॉडी जी आहे अशी गोल गोल दिसते म्हणून यांना गोलकृमी असं म्हटलं जातं. मागच्या फायलममध्ये आपण बघितलं की त्या जे प्लॅटीहेल्मेंथिस आहेत त्यांची बॉडी चपटी होती म्हणून त्यांना चपटे कृमी असं म्हटलं जातं. त्याआधी हे जे ॲस्केलमेंथिस किंवा निमॅहेल्मेंथिस आहे यांची बॉडी जी आहे ती राऊंड आहे, गोल गोल आहे म्हणून यांना गोलकृमी असं म्हटलं जातं. आता हा जो ग्रुप आहे हा सगळ्यात आधी बनवला आणि हे जे नाव आहे ॲस्केलमेंथिस किंवा निमॅहेल्मेंथिस हे नाव सगळ्यात आधी तयार केलं ते म्हणजे गॅगेनबोर या सायंटिस्टनी 1859 मध्ये. गॅगेनबोरचं नाव आठवते ना, मागचा जो फायलम होता आपला प्लॅटीहेल्मेंथिस तो फायलम सुद्धा गॅगेनबोरनीच बनवला होता. त्या प्लॅटीहेल्मेंथिस नाव सुद्धा गॅगेनबोरनीच दिलं होतं. तर तोच गॅगेनबोर त्यांनीच हा सुद्धा ग्रुप तयार केला, हा सुद्धा फायलम तयार केलेला आहे आणि ही टर्म जी आहे ही टर्म सुद्धा यांनीच तयार केलेली आहे, निमॅहेल्मेंथिस. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हा जो फायलम आहे हा गॅगेनबोरनं तयार केलेला आहे. आता या फायलममध्ये किती स्पेसीज आहे, हा जो ग्रुप आहे ॲनिमलचा याच्यामध्ये किती ॲनिमल्स आहेत तर याच्यामध्ये 15,000 एवढ्या स्पेसीज आहेत किंवा 15,000पेक्षाही जास्त ॲनिमल या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत. आता हे काही याचं बेसिक इंट्रोडक्शनची माहिती होती. आता थोडंसं या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे त्यांच्या बॉडीचे काय काय फीचर आहे थोडंसं समजून घेऊ. आता या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत ते तर राऊंड वर्म आहे, गोलकृमी आहे. त्यांची बॉडी कशी आहे? थ्रेड लाईक आहे. बॉडी कशी आहे? राऊंडेड आहे, थ्रेड लाईक आहे. तर बॉडी कशी आहे? बॉडी ही राऊंडेड आहे, गोल गोल आहे, थ्रेड लाईक आहे, लॉंग बॉडी आहे. आणि जर आपण यांच्या बॉडीचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याला ही बॉडी जी आहे अशी सिलेंड्रिकल दिसेल किंवा अशी गोल गोल दिसेल. म्हणूनच तर यांना राऊंड वर्म असं म्हटलं जातं. राऊंड वर्म याचं नाव का बरं पडलं? कारण की या ग्रुपमधले जर ॲनिमल आपण घेतले आणि त्यांचा जर क्रॉस सेक्शन आपण घेतला, त्यांची जर अशी चिरफाड आपण केली, त्यांचा क्रॉस सेक्शन जर घेतला तर त्यांची बॉडी अशी सिलेंड्रिकल दिसेल, आपल्याला गोल दिसेल. म्हणूनच त्यांना राऊंड वर्म असं म्हटलं जातं. त्याचबरोबर यांची जी बॉडी वॉल आहे, आता हे मुवमेंट करतात तर मुवमेंट करायला यांच्या बॉडी वॉलमध्ये लॉन्जिट्युडनल मसल्स प्रेझेंट आहेत. कोणत्या मसल प्रेझेंट आहेत? लॉन्जिट्युडनल मसल्स. लक्षात ठेवा, क्वेश्चन जर येऊ शकतो कदाचित. लॉन्जिट्युडनल मसल्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. पण आणखीन एक लक्षात ठेवा की यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलर मसल ज्या आहेत त्या अब्सेंट असतात. सर्क्युलर मसल अब्सेंट असतात आणि लॉन्जिट्युडनल मसल जे आहेत ह्या प्रेझेंट असतात. ही गोष्ट इथे एक लक्षात ठेवा. तर यांच्या बॉडीचे काय काय फीचर आहे? यांची बॉडी ही जी आहे थ्रेड सारखी आहे, धाग्यासारखी आहे, गोल आहेत, हे लांब आहेत. यांची बॉडी चांगली पुष्कळशी अशी लांब आहेत. हे जे कृमी जे आहेत किंवा वर्म लांब आहेत. त्याचबरोबर बॉडीमध्ये हालचाल करायला यांच्या बॉडी वॉलमध्ये काय प्रेझेंट आहेत तर लॉन्जिट्युडनल मसल प्रेझेंट आहे, सर्क्युलर मसल प्रेझेंट नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरी आणखीन गोष्ट की यांच्या बॉडीवरती एक कवरिंग आहे, टफ असं कवरिंग आहे यांच्या बॉडीचं संरक्षण करायला. ठीक आहे, आणि त्या कवरिंगला म्हटलं जातं क्युटिकल. ठीक आहे, काय म्हटलं जातं त्यांना? क्युटिकल असं म्हटलं जातं. यांच्या बॉडीमध्ये आउटर प्रोटेक्टिव्ह एक लेअर आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर, आणि त्या प्रोटेक्टिव्ह लेअरला किंवा त्या कवरिंगला क्युटिकल असं नाव आहे.
काय म्हणतात त्याला, क्युटिकल. बघा तुम्ही जर डायग्राम बघितली तर त्या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला दिसते, आपल्या बुकमध्ये जी डायग्राम आहे, तर त्यांच्या बॉडीवरती फॉर एक्झाम्पल हा जो आहे हा असा एक कृमी आहे, तर यांच्या बॉडीवरती यांना संरक्षण करायला, आधार द्यायला एक टफ अशी लेअर आहे, त्याला म्हटलं जातं क्युटिकल. ठीक आहे, तर इथे आपण यांच्या बॉडीचे काही असे एक जनरल फीचर समजून घेतले. आता पुढे आणखीन डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप करून सगळे फीचर यांचे सगळे समजून घेऊ आणि आपण जे हे पॉईंट लिहिले या पॉईंटचा आधार घेऊन आपण या ग्रुपला जे आहे कम्प्लिटली डिस्क्राईब करू. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्ट पॉईंट म्हणजे हॅबिटाट. आता या ग्रुपमध्ये तर 15,000 ॲनिमल आहेत, 15,000 पेक्षाही जास्त ॲनिमल आहे किंवा कृमी आहे, गोल कृमी म्हणतो आपण, राऊंड वर्म जे आहेत किंवा ॲस्केलमेंथिस आहेत. तर मग आता हे राहतात तरी कुठे, तर हे जनरली जे आहेत हे पॅरासाईट आहेत. काय आहेत, पॅरासाईट आहेत. कशाचा कोणाचा तरी आधार घेऊन हे राहतात. बरेचसे पॅरासायटिक आहेत. पॅरासाईट म्हणजे काय, तर हे कोणाचा आधार घेऊन राहतात, तर हे बरेचसे ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा राहतात. जे ॲनिमल आहेत वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे ॲनिमल, त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये हे असतात. ह्युमनच्या बॉडीमध्ये सुद्धा असतात. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ॲस्केलमेंथिस तुम्हाला दिसतात. आपण पुढे समजून घेऊ की कोणते ॲस्केलमेंथिस आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर जे प्लांट आहेत त्या प्लांटच्या बॉडीमध्ये सुद्धा हे गोल कृमी किंवा राऊंड वर्म प्रेझेंट असतात. त्याचबरोबर काही जे राऊंड वर्म आहेत ते फ्री लिव्हिंग आहे. फ्री लिव्हिंग म्हणजेच काय की ते बाकी निसर्गामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दिसतात, म्हणजे जसं की सॉईलमध्ये तुम्हाला दिसतील, पाण्यामध्ये दिसतील, त्यातही समुद्राच्या पाण्यामध्ये, गोड्या पाण्यामध्ये वगैरे आपल्याला दिसतात. तर हॅबिटाट कसं आहे, तर हॅबिटाट यांचं आहे ते म्हणजे पॅरासाईट आहे. बरेचसे जे आहेत हे पॅरासायटिक आहेत आणि काही जे आहेत ते फ्री लिव्हिंग आहेत. ठीक आहे, तर हे आपण यांच्या हॅबिटाटबद्दल समजून घेतलं की यांचा हॅबिटाट कसा आहे, आपल्याला कुठे हे प्रेझेंट दिसतात. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे यांची बॉडी सिमेट्री कशी आहेत, तर हे बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. काय आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे यांच्या बॉडीमधून जर आपण असा एक इमॅजिनरी सेक्शन जर पास केला, एक ॲक्सिस जर पास केला यांच्या बॉडीच्या बिलकुल सेंटरमधून, तर त्यांची बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होऊन जाते. अशा टाईपच्या बॉडी सिमेट्रीला काय म्हणतो आपण, बायलॅटरल सिमेट्री. तर बॉडी सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल आहे, लक्षात ठेवा. तर बॉडी सिमेट्री आहे बायलॅटरल. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आपला की जर्म लेयर्स. तर हे या ग्रुपमधले ॲनिमल जे आहेत हे 3 जर्म लेअरपासून बनलेले आहेत आणि जे 3 जर्म लेअरपासून बनलेले असतात आपण त्यांना काय म्हणतो, आपण त्यांना ट्रायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणतो. म्हणजे हे काय आहेत, तर हे ट्रायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आहेत. हे 3 जर्म लेअरपासून बनलेले आहे. ज्यांची बॉडी अशा 3 जर्म लेअरपासून बनलेली असेल आपण काय म्हणतो त्यांना ट्रायप्लोब्लास्टिक. त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना ट्रायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आणि 2 जर्म लेअरपासून बनलेली असते आपण त्यांना डायप्लोब्लास्टिक म्हणतो. पण यांची बॉडी ही 3 जर्म लेअरपासून बनलेली आहे म्हणून आपण यांना ट्रायप्लोब्लास्टिक म्हणतो. तर 3 जर्म लेअर कोणते आहेत तर तुम्हाला माहीतच असेल. सगळ्यात आउटर कोणती आहे, इक्टोडर्म. मिडल जी आहे ती आहे मेसोडर्म. सगळ्यात आतली जर्म लेअर आहे ती आहे इंडोडर्म. अशा 3 जर्म लेअरपासून पूर्ण यांची बॉडी बनलेली आहे म्हणून हे आहेत ट्रायप्लोब्लास्टिक. त्यानंतर आहे आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशा प्रकारचं आहे यांच्यामध्ये. तर यांच्यामध्ये व्यवस्थित असे ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत, ऑर्गन सिस्टम डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे यांचं बॉडीचं ऑर्गनायझेशन जे आहे ते आहे ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन. तर बॉडीमध्ये व्यवस्थित असे ऑर्गन्स आहेत, बॉडीमध्ये आपल्याला सिस्टम बघायला भेटतात. त्यामुळे बॉडीचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हे आपण 1 बाय 1 करून याचं स्पेसिफिकेशन बघत आहोत, यांची कॅरेक्टरिस्टिक बघत आहोत. तर आतापर्यंत काय काय फीचर आपण बघितले, यांचा हॅबिटाट बघितला आपण. हे पॅरासायटिक आहेत, या ग्रुपमधले बरेचसे ॲनिमल हे पॅरासायटिक आहेत, काही फ्री लिव्हिंग आहेत आणि सिमेट्री बायलॅटरल आहे. त्याचबरोबर जर्म लेअर काय आहे, 3 जर्म लेअर आहे म्हणून आपण यांना ट्रायप्लोब्लास्टिक असं म्हटलं. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, यांच्यामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम बघायला भेटते. त्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे, तर बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम प्रेझेंट आहे की नाही. तर एक लक्षात ठेवा इथे की हे ॲनिमल जे आहेत या ग्रुपमधले ॲनिमल हे स्युडोसिलोमेट आहेत. काय आहेत, स्युडोसिलोमेट. तर त्याचं मिनिंग पण मी तुम्हाला समजून सांगतो. तर या ग्रुपमधले ॲनिमल कसे आहेत, स्युडोसिलोमेट. तर हे कसे आहेत, हे स्युडोसिलोमेट आहेत. स्युडोसिलोमेट म्हणजे काय, त्याचा मिनिंग पण मी तुम्हाला एकदा समजून सांगतो. तर काही ॲनिमल जे आहेत ते 2 जर्म लेअरपासून बनलेले असतात, इक्टोडर्म आणि इंडोडर्म. तर आपण त्यांना डायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हणतो. काही ॲनिमलची बॉडी ही 3 जर्म लेअरपासून बनलेली असते, ज्यांना आपण ट्रायप्लोब्लास्टिक असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये असते आउटर जी आहे एक्टोडर्म, मिडल आहे मेसोडर्म आणि इनर आहे इंडोडर्म. आणि आता स्युडोसिलोमेट म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला त्याचं मिनिंग समजून जाईल. बघा काही ॲनिमलची बॉडी जी आहे अशा 2 जर्म लेअरपासून बनलेली आहे. 2 जर्म लेअर कोणते आहेत, तर आउटर जी जर्म लेअर आहे तिला म्हटलं जातं इक्टोडर्म. काय म्हटलं जातं तिला, इक्टोडर्म. आणि इनर जर्म लेअरला म्हटलं जातं इंडोडर्म.
इंडोडर्म. तर अशा 2 जर्म लेअर पासून जे ॲनिमल बनलेले असतात आपण त्यांना काय म्हणतो, आपण त्यांना डायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, डायप्लोब्लास्टिक. ठीक आहे, हे तर आपण शिकलेलं आहे. त्याबरोबर काही ॲनिमल जे आहे यांची बॉडी ही 3 जर्म लेअर पासून बनलेली असते. 3 जर्म लेअर कोणत्या, फॉर एक्झाम्पल ही एक आतली जर्म लेअर, याच्यावरती आणखीन एक जर्म लेअर, याच्यावरती आणखीन एक जर्म, अशा किती लेअर झाल्या, 3 जर्म लेअर आहे. कोणत्या 3 जर्म लेअर आहे, परत आउटर कोणती आहे, इक्टोडर्म आहे. ठीक आहे, आउटर इक्टोडर्म आहे. मिडल जी आहे ती आहे मेसोडर्म आणि इनर जी आहे ती आहे इंडोडर्म. ठीक आहे, अशा 3 जर्म लेअर पासून जर ॲनिमलची बॉडी बनलेली असेल किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये अशा 3 जर्म लेअर जर प्रेझेंट असल्या तर आपण त्याला काय म्हणतो, तशा ॲनिमलला आपण ट्रायप्लोब्लास्टिक असं म्हणतो. काय म्हणतो आपण, ट्रायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. आता काही ॲनिमलमध्ये आपल्याला बघा की अशी एक सगळ्यात आतली लेअर जर्म लेअर प्रेझेंट दिसतील आणि त्या जर्म लेअरला आपण म्हणणार इंडोडर्म. ठीक आहे, आणि सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे, आउटर जी लेअर आहे तिला म्हणणार आपण एक्टोडर्म. बघा परत एकदा, एक्टोडर्म आहे ही, आणि आतली कोणती आहे, आतली आहे इंडोडर्म. कोणती आहे, इंडोडर्म. आणि ही जी मिडल लेअर आहे, मिडलची कोणती आहे, मेसोडर्म. ही मेसोडर्म ही लेअर अशी कंप्लीट नसून ती अशी स्कॅटर्ड पाउच लाईक मॅनरनी अशी स्कॅटर्ड झालेली आहे. काय झालेली आहे, स्कॅटर्ड झालेली आहे. मधली लेअर अशी कंटिन्यू आहे का, इथे जशी कंटिन्यू दिसते आपल्याला तशी कंटिन्यू नाही, ती अशी स्कॅटर्ड झालेली आहे पाउच लाईक स्ट्रक्चरनी. तर अशा टाईपच्या याला काय म्हणतो आपण, अशा टाईपच्या ॲनिमल्सला म्हणतो आपण स्युडोसिलोमेट. काय म्हणतो आपण त्यांना, स्युडोसिलोमेट. स्युडोसिलोमेट म्हणजे कसे ॲनिमल की त्यांच्या बॉडीमध्ये मधली मेसोडर्म ही लेअर तर आहे, पण ती मधली मेसोडर्म ही लेअर ही अशी स्कॅटर्ड झालेली आहे, पाउच लाईक मॅनरनी अशी स्कॅटर्ड झालेली आहे. अशा ॲनिमलला आपण स्युडोसिलोमेट ॲनिमल्स असं म्हणतो. तर इथपर्यंत आपण यांच्या सिलोमबद्दल किंवा बॉडी कॅव्हिटीबद्दल शिकलो. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे की डायजेस्टिव्ह ट्रॅक कसा आहे यांच्यामध्ये. तर यांच्यामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे तो कंप्लीट आहे. कंप्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे काय की त्यांच्यामध्ये माउथ सेपरेट आहे आणि ॲनस सेपरेट आहे, म्हणजे बॉडीला 2 ओपनिंग्स आहेत. तर डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे, कंप्लीट आहे. म्हणजे काय, यांच्या बॉडीला 2 ओपनिंग आहेत. जसं की हे आहे माउथ आणि एक दुसरं ओपनिंग आहे म्हणजे ॲनस. म्हणजे खाण्यासाठी हे माउथ प्रेझेंट आहे, वरती एक ओपनिंग आहे माउथ आणि बाहेर काढायला आहे ॲनस. तर अशा तऱ्हेनं जर बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये किंवा बॉडीमध्ये 2 ओपनिंग असल्या तर आपण त्याला काय म्हणतो, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम असं म्हणतो. तर यांच्यामध्ये काय, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट आहे, लक्षात ठेवा. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आपण कशाला म्हणतो, जेव्हा ॲनिमलच्या बॉडीमध्ये माउथही प्रेझेंट असेल आणि ॲनसही सेपरेट प्रेझेंट असेल. लक्षात ठेवा, माउथ म्हणजे खायसाठी वेगळा मार्ग आणि न पचलेलं जे आहे ते बाहेर काढायला दुसरा रस्ता. असे जर 2 रस्ते असले तर आपण काय म्हणतो, त्या डायजेस्टिव्ह सिस्टमला कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. त्याचबरोबर यांच्यामध्ये जो आहे हा ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन आपल्याला बघायला भेटतो. लक्षात ठेवा, ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता हा ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन काय असतो, ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन, ट्यूब विथिन ट्यूब. आता ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे काय की या पूर्ण बॉडीला काय कन्सिडर केलेलं आहे, एक ट्यूब. जसं आपली बॉडी आहे तर या आपल्या पूर्ण बॉडीला काय कन्सिडर केलेलं आहे, एक ट्यूब कंप्लीट केली, एक ट्यूब कन्सिडर केलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही आहे एक बॉडी, ॲनिमलचं शरीर, आणि या बॉडीला काय कन्सिडर केलं, एक ट्यूब सारखीच आहे ना आपली बॉडी. आता या ट्यूबमध्ये सुद्धा एक ट्यूब म्हणजे कोणती, जशी की डायजेस्टिव्ह सिस्टम आपली किंवा एलिमेंटरी कॅनल, ही पण एक ट्यूबच आहे ना. ठीक आहे, तर या ट्यूबच्या आत आणखीन एक ट्यूब. ठीक आहे, ट्यूबच्या आत आणखीन एक ट्यूब. ही पूर्ण बॉडी याला ट्यूब म्हटलं, या ट्यूबच्या आत आणखीन एक ट्यूब, आणि ती कोणती ट्यूब आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा एलिमेंटरी कॅनल. तर ट्यूब मध्ये ट्यूब म्हणून याला काय म्हटलं, ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन. तर अशा तऱ्हेनं यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ट्यूब विथिन ट्यूब बॉडी प्लॅन प्रेझेंट आहे. आणि जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टमला 2 ओपनिंग आहे. 2 ओपनिंग कोणते आहे, एक माउथ आहे आणि दुसरं ॲनस आहे. आणि माउथ आणि ॲनस हे दोघं सेपरेट आहेत, म्हणून अशा टाईपच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण काय म्हणतो, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. कारण की दोन्ही रस्ते वेगळे वेगळे आहेत. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण समजलो यांचं हे आणखीन एक फीचर. त्यानंतर आहे नर्वस सिस्टम कशा प्रकारची. आता नर्वस सिस्टम बाकीच्या फायलमपेक्षा थोडीशी जास्त डेव्हलप झालेली आहे. यांच्यामध्ये आपल्याला नर्व रिंग्स आणि नर्व प्रेझेंट दिसतात. काय काय प्रेझेंट दिसतात, नर्व रिंग आणि नर्व्स.
नर्व रिंग्स अँड नर्व्स प्रेझेंट दिसतात, लक्षात ठेवा नर्व्स प्रेझेंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे एक्सक्रिटरी सिस्टम. कशा प्रकारची आहे तर एक्सक्रिटरी सिस्टम पण व्यवस्थित तऱ्हेनं डेव्हलप झालेली आहे. बॉडीमध्ये जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत, जो काही बॉडीमध्ये कचरा जमा झालेला आहे तो सगळा कचरा किंवा ते वेस्ट प्रोडक्ट बॉडीतून बाहेर काढायला यांच्यामध्ये काही विशिष्ट टाईपच्या सेल्स आहेत आणि त्या सेलला म्हटलं जातं ग्लँड सेल्स किंवा कॅनॉल्स. लक्षात ठेवा ग्लँड सेल्स किंवा कॅनॉल. मी नोट करून देतो तुम्हाला काय प्रेझेंट आहे, ग्लँड सेल्स किंवा कॅनॉल. कॅनॉल्स लक्षात ठेवा. एक्सक्रिशनसाठी काय प्रेझेंट आहे यांच्यामध्ये, ग्लँड सेल्स प्रेझेंट आहे किंवा कॅनॉल्स प्रेझेंट आहे. तर येऊ शकतो याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन की जे एस्केलमेंथिस किंवा निमॅहेलमेंथिस असतात यांच्यामध्ये एक्सक्रिशनसाठी कोणते ऑर्गन प्रेझेंट आहेत, तर यांच्यामध्ये प्रेझेंट आहे ग्लँड सेल्स किंवा कॅनॉल्स. आता याच्या आपण जो मागचा जो फायलम घेतला त्याच्यामध्ये आठवा तुम्ही प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये एक्सक्रिशनसाठी कोणते ऑर्गन प्रेझेंट होते, फ्लेम सेल आठवते तुम्हाला, फ्लेम सेल प्रेझेंट होतात त्यांच्यामध्ये. यांच्यामध्ये कोणत्या सेल प्रेझेंट आहे, ग्लँड सेल्स किंवा त्यालाच कॅनॉल्स असं म्हटलं जातं. आणि बॉडीमधून सगळा बाहेर कचरा फेकायला एक छोटंसं छिद्र आहे, त्याला एक्सक्रिटरी पोर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एक्सक्रिटरी पोर. बॉडी मधला सगळा कचरा बाहेर काढायला काय आहे, एक्सक्रिटरी पोर आहे. त्यांच्या बॉडीला एक असं छिद्र आहे. फॉर एक्झाम्पल हे ॲनिमलची बॉडी आहे आणि यांच्या बॉडीला एक पोर आहे, एक छिद्र आहे, याला एक्सक्रिटरी पोर म्हटलं जातं. तर या एक्सक्रिटरी पोरमधून या छिद्रामधून सगळे वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकल्या जातील आणि सगळ्या बॉडीमध्ये जमा झालेले जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते बाहेर काढायला काय आहे यांच्या बॉडीमध्ये, ग्लँड्स आहेत. कोणत्या सेल्स आहेत, कोणत्या सेल्स आहेत, ग्लँड सेल किंवा कॅनॉल असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे आणखीन एक आपण याचं फीचर समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे तर ते म्हणजे रिप्रोडक्शन कशा प्रकारे करतात. तर रिप्रोडक्शन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. लक्षात ठेवा रिप्रोडक्शन कशा प्रकारे आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. कोणतं रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. लक्षात ठेवा बघा, ए सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. दुसरी गोष्ट की यांच्यामध्ये सेक्सेस जे आहेत ते सेपरेट आहेत. सेक्सेस आर सेपरेट म्हणजे मेल वेगळा आहे आणि फिमेल वेगळी आहे. ठीक आहे, लक्षात आलं ना, मेल आणि फिमेल वेगळे वेगळे आहे. याच्या अगोदर बघितलं होतं आपण, याच्या अगोदरच्या काही फायलमचा आपण स्टडी केला. त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल सेपरेट होते का, नाही. एकाच ॲनिमलमध्ये मेल ऑर्गन होते आणि एकाच ॲनिमलमध्ये त्याच ॲनिमलमध्ये फिमेल ऑर्गन होते. म्हणजे मेल आणि फिमेल नावाची भानगडच नव्हती. जसं की नर मादा वगैरे असं नव्हतं. पण यांच्यामध्ये तसं नाही. यांच्यामध्ये मेल वेगळा आहे, फिमेल वेगळे आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, सेक्सेस आर सेपरेट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट यांच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम बघायला भेटते. बघा इम्पॉर्टंट वर्ड आहे, लक्षात ठेवा, सेक्शुअल डायमॉर्फिझम. आता हे सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय की यांच्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल हे असे ठळक ओळखू पडतात. म्हणजे आपण पाहून सांगू शकतो. जसं आता आपण माणसांमध्ये बघतो, ह्युमनमध्ये बघतो की आपण पहिलं ओळखू शकतो की ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, ही फिमेल आहे, हा मेल आहे, असं म्हणू शकतो ना आपण. याला काय म्हणतात, याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतात. किंवा आपण जे प्राणी असतात बाकीचे त्यांच्याकडे पाहून सुद्धा म्हणू शकतो की हे गाय आहे, हा बैल आहे, हा हत्ती आहे, हत्तीनी आहे वगैरे असं म्हणू शकतो आपण, आहे ना. तर याला काय म्हटलं जातं, याला सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हटलं जातं. तर यांच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम बघायला भेटतात. म्हणजे आपण मेल आणि फिमेल कोणता हे ओळखू शकतो. कसं ओळखू शकतो आपण यांच्यामध्ये, की मेल जो असतो तो छोटा असतो. आता यांचे काही फीचर मी तुम्हाला सांगतो, मेल आणि फिमेल कसं ओळखायचं यांच्यामध्ये. तर यांच्यामध्ये बघा, जो मेल आहे हा मेल कंपॅरेटिव्हली हा स्मॉल आहे, साईजनी कसा आहे, छोटा आहे. ठीक आहे, शॉर्ट आहे आणि त्याचबरोबर नॅरो आहे, कसं आहे, पातळ आहे, छोटा आहे. आणि जी फिमेल आहे ती फिमेल ही लॉंग आहे. कशी आहे, मेलपेक्षा फिमेल ही मोठी आहे आणि थोडीशी जाड आहे, ब्रॉड आहे. फिमेल मोठी आहे, ब्रॉड आहे आणि मेल कसा आहे, मेल हा छोटा आहे आणि नॅरो आहे. त्याचबरोबर जो मेल आहे त्या मेलचा हा जो पोस्टिरियर रिजन आहे मेलचा, त्या पोस्टिरियर रिजन थोडासा कर्व झालेला आहे, दिसते. फॉर एक्झाम्पल हा मेल आहे, या मेलचा हा जो पोस्टिरियर म्हणजे का मागचा भाग, अँटिरियर म्हणजे का समोरचा भाग, जो पोस्टिरियर भाग आहे हा कर्व झालेला आहे. का कर्व झालेला आहे, इथे काय प्रेझेंट आहे यांच्या, इथे कॉप्युलेशन करायसाठी म्हणजे सेक्स करायसाठी इथे पेनियल सिटी प्रेझेंट आहेत. काय नाव आहे, पेनियल सिटी. लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊ शकतो, पेनियल सिटी. तर काय प्रेझेंट आहे, या कर्व जिथे आहे हा, या कर्व मध्ये काय प्रेझेंट आहे, कॉप्युलेशनसाठी किंवा सेक्ससाठी पेनियल सिटी प्रेझेंट आहे. पण जी फिमेल आहे त्या फिमेलची बॉडी कशी आहे, त्या फिमेलची बॉडी बिलकुल स्ट्रेट आहे. जी पोस्टिरियर साईड आहे याची ती स्ट्रेट आहे. पण मेलची पोस्टिरियर साईड कशी आहे, कर्व असा झुकलेला, असं कर्व सारखी आहे.
तर अशा तऱ्हेने आपण मेल कोणता आहे आणि फिमेल कोणता आहे यांच्यामध्ये आपण क्लिअरली ओळखू शकतो. त्यातल्या त्यात जे ॲस्कॅरिस आहेत किंवा ज्याला आपण जंत म्हणतो, तुम्ही तर पाहिले असेल जंत, जनरली लहान मुलांमध्ये ते जंत होतात पोटामध्ये है ना, ते आपल्या त्यांच्या शीमधून बाहेर पडतात ते जंत, तर त्याला आपण ॲस्कॅरिस म्हणतो. तर त्या ॲस्कॅरिसमध्ये आपल्याला असं क्लिअर सेक्शुअल डायमॉर्फिझम बघायला भेटते, म्हणजे मेल वेगळा आहे आणि फिमेल वेगळं आपण पाहू शकतो त्यांच्यामध्ये. तर कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलं. मेल हा छोटा असतो, फिमेल मोठी असते. त्याचबरोबर मेल हा छोटा पातळ असतो, फिमेल जाड असते. मेलची जी पोस्टिरियर साईड आहे ती कर आहे, फिमेलची पोस्टिरियर साईड ही स्ट्रेट आहे. तर अशा तऱ्हेने सेक्शुअल डायमॉर्फिझम पण याच्यामध्ये बघायला भेटतं. त्याचबरोबर यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन आहे ते फर्टिलायझेशन, नेक्स्ट पॉईंट आहे आपला फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे, लक्षात ठेवा. इथेच मी तुम्हाला नोट करून देतो. रिप्रोडक्शन कसं आहे, रिप्रोडक्शन हे सेक्शुअल आहे, रिप्रोडक्शन सेक्शुअल, फर्टिलायझेशन इंटरनल. फर्टिलायझेशन कसं इंटरनल, इंटरनल म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ही जर फिमेल आहे, या फिमेलच्या बॉडीमध्येच मेल गमीट आणि फिमेल गमीटची भेट होते, म्हणजे बॉडीच्या आत झाली की नाही, फिमेलच्या बॉडीच्या आत मेल आणि फिमेल गमीटची भेट झाली है ना, स्पर्म किंवा एक दोघांची भेट कुठे झाली, फिमेलच्या बॉडीमध्ये झाली, म्हणून अशा टाईपच्या फर्टिलायझेशनला काय म्हटलं, इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हटलं. आणि त्यानंतर आहे डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट, काही काहींमध्ये डायरेक्ट आहे, काही काहींमध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. तर लक्षात ठेवा, काही काहींमध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे आणि काही काहींमध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट सुद्धा आहे. डायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्ट मोठे होतात, त्याचे लार्वल स्टेज नसते, पण काही जे आहे काही लार्वल स्टेजमधून सुद्धा मोठे होतात. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं, तर परत एकदा सांगतो की ज्यांच्या लाईफ सायकलमध्ये लार्वा ही स्टेज येईल, तर समजून जायचं की त्यांची डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट. जसं आपण डायरेक्ट डेव्हलप झालं, आपल्यामध्ये कशी डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आपण लार्वा होतो का, कधी नाही. लहान असताना आपण कधी लार्वा होतो का, नाही. आपली डेव्हलपमेंट डायरेक्ट झालेली आहे. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी लार्वल स्टेज येते, त्यांची डेव्हलपमेंट जी आहे ही इनडायरेक्ट असते. तर काहींमध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. या ग्रुपमधल्या काही ॲनिमलमध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आपल्याला बघायला भेटते, काही ॲनिमलमध्ये आपल्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट बघायला भेटते. ठीक आहे, तर हे झालं यांच्या डेव्हलपमेंट विषयी. आता लास्ट पॉईंट आहे ते म्हणजे एक्झाम्पल्स काय काय आहेत आपल्याला दिलेले. तर खूप सिंपल आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा. बऱ्याचदा एक्झाम्पल सुद्धा विचारल्या जातात. तर आपल्या बुकमध्ये काय एक्झाम्पल्स आहेत, तर मी तुम्हाला एकदा एक्झाम्पल सुद्धा याचे नोट करून देतो की आताच मी तुम्हाला सांगितलं की जंत ॲस्कॅरिसिस आहे, व्ह्यूचेरिया आहे, त्यानंतर हुकवर्म आहे किंवा एन्सिलोस्टोमॅटा आहे. तर हे एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून देतो एकदा. तर इथे 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहे. कोणते कोणते, ॲस्कॅरिस आहे किंवा ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स आहे, त्यालाच राऊंड वर्म असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आहे व्ह्यूचेरिया, याला फिलेरियल वर्म असं म्हटलं जातं. आणि एन्सिलोस्टोमा किंवा याला हुक वर्म असं म्हटलं जातं. आता याचं थोडंसं तुम्हाला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मी समजून सांगतो. जो ॲस्कॅरिस आहे याला आपण मराठीत जंत असं म्हणतो. काय म्हणतो, जंत. जनरली हे जंत जे आहेत हे लहान बाळांमध्ये जास्त आपल्याला बघायला भेटतात. 5 ते 10 वर्षाच्या आतले जे बाळ असतात त्यांच्यामध्ये जंत भरपूर प्रमाणात होतात. जे ॲडल्ट असतात त्यांच्यामध्ये जनरली जंत नसतात. हे जंत होतात कशाने, तो जो ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स असतो, जो जंत असतो, तो पोटामध्ये जातो, दूषित पाण्यातून, अन्नामधून आपल्या पोटामध्ये जातो किंवा त्याचे अंडे वगैरे जे असतात ते आपल्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे काय होते की हे जे ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स आहे, हा जो राऊंड वर्म आहे हा आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतो. जवळपास बऱ्याच दिवस तो राहू शकतो. हा 1 ते 2 वर्षापर्यंत त्या बाळाच्या पोटामध्ये राहू शकतो जनरली. आणि मग हा जेव्हा पोटामध्ये राहतो, आपली संख्या वाढतो, हा अंडे देतो, भरपूर सारी आपली संख्या वाढवतो. आणि मग काय होते की लहान बाळं जे खातात जेवण तेच सगळं हा खातो. मग त्या लहान बाळाला खाल्लेलं पचत नाही, त्या लहान बाळाचं पोट दुखायला लागते, मसल क्रॅम्प होतात, त्याच्या ॲबडोमिनल पेन, बऱ्याचदा डायरिया होतो, मळमळ, उलट्या वगैरे व्हायला लागतात. ठीक आहे, अशा टाईपचे रोग त्या बाळामध्ये आपल्याला लक्षणं त्या बाळामध्ये दिसायला लागतात. तर असे जर लक्षणं दिसायला लागले तर त्या रोगाला ॲस्कॅरियासिस असं नाव आहे. काय नाव आहे, ॲस्कॅरियासिस. तर नाव लक्षात ठेवा, काय आहे, ॲस्कॅरियासिस. ॲस्कॅरिस पासून होणाऱ्या रोगाला ॲस्कॅरियासिस असं म्हटलं जातं किंवा आपण त्याला मराठीत जंत म्हणतो. लहान बाळामध्ये हा रोग जास्त कॉमन आहे. तर सिंपल आहे, जर आपण या लहान बाळाला समजा अँटी हेल्मेंथिस ड्रग दिले, औषध दिले, तर त्याच्यामुळे जे जंत जे आहे ते दूर होऊन जातात. मोठ्या बाळांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये हा रोग जास्त करून दिसत नाही, जंत नसतात प्रेझेंट. त्यानंतर आहे व्ह्यूचेरिया किंवा याला फिलेरियल वर्म असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा जो व्ह्यूचेरिया किंवा हा जो फिलेरियल वर्म आहे हा ह्युमनसाठी घातक आहे. तर ह्युमनसाठी का बरं घातक आहे, कारण की हा जो वर्म आहे हा आपल्या ज्या लिम्फ नोड आहेत किंवा ज्या आपल्या लिम्फ व्हेसल्स आहेत त्या लिम्फ व्हेसलमध्ये हा जाऊन राहतो. याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे बघा, ते पण लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला पुढे तुम्ही 12व्या वर्गामध्ये गेले की एका रोगाचं नाव येईल.
आपल्याला एलिफंटायसिस या रोगाचं नाव येईल किंवा त्याला फेलेरियासिस असं म्हणतात, तर तेव्हा तुम्हाला आणखीनही शिकायला भेटेल. तर तो रोग जो आहे कशामुळे होतो, व्ह्यूचेरियामुळे होतो किंवा फिलॅरियल वर्मपासून होतो. तर हा जो वर्म आहे हा आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कोणत्या पार्टला अफेक्ट करतो, तर हा आपल्या बॉडीच्या लिम्फ नोडला अफेक्ट करतो. कोणाला, लिम्फ नोड्स अँड लिम्फ व्हेसल्स. कशाला अफेक्ट करतो, लिम्फ नोडला आणि लिम्फ व्हेसल्सला हा अफेक्ट करतो. लिम्फ व्हेसलमध्ये हा जाऊन राहतो. मग आता हा आपल्या बॉडीमध्ये जातो कसा, तर हा आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारचं एक मच्छर आहे, त्या मच्छराचं नाव आहे, त्या मॉस्किटोचं नाव आहे क्यूलेक्स. कोणता डास चावला की आपल्याला हा रोग होतो, क्यूलेक्स. क्यूलेक्स हे मच्छर, काय नाव आहे त्याचं, क्यूलेक्स हे मॉस्किटो आपल्याला चावलं की या मॉस्किटोच्या चावण्यामुळे हा व्ह्यूचेरिया किंवा हा फिलॅरियल वर्म आपल्या बॉडीमध्ये जातो आणि आपल्या बॉडीच्या कोणत्या पार्टला अफेक्ट करतो, तो लिम्फ नोड किंवा आणि लिम्फ व्हेसलला अफेक्ट करतो. त्यामुळे काय की हे लिम्फ नोड्स आणि लिम्फ व्हेसल हे सुजून जातात, याच्यावरती सूज येते. त्यामुळे आपले हात असे मोठे मोठे होऊन जातात, पाय मोठे मोठे होऊन जातात, पाय असे सुजतात, हत्तीसारखे आपले पाय एकदम मोठे मोठे होतात. त्याला एलिफंटायसिस असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, एलिफंटायसिस, हत्ती पाय रोग म्हणतात. आपला पाय जो आहे सुजतो आणि हत्तीचा पाय जेवढा असतो त्या हत्तीच्या पायाएवढा आपला पाय दिसायला लागतो, म्हणून त्या रोगाला म्हणतात एलिफंटायसिस, हत्ती पाय रोग. काय म्हणतात त्याला, हत्ती पाय रोग, एलिफंटायसिस. इथे मी खाली नोट करून देतो तुम्हाला. तर एलिफंटायसिस किंवा फिलॅरियासिस हे रोग आपल्याला होतात. हे कशामुळे होतात, तर हे व्ह्यूचेरिया किंवा फिलॅरियल वर्म आपल्या बॉडीमध्ये गेले आणि आपल्या बॉडीमध्ये कोणत्या पार्टला अफेक्ट करतात, हे लिम्फ नोड आणि लिम्फ व्हेसल अफेक्ट करतात. त्यामुळे त्यांच्यावरती सूज येते, आपले हात सुजतात, आपले पाय सुजतात, आपला जो स्क्रॉटम असतो तो सुजतो आणि आपले पाय असे हत्तीच्या पायासारखे दिसायला लागतात, म्हणून त्याला हत्ती पाय रोग किंवा एलिफंटायसिस असं म्हटलं जातं किंवा त्याला फिलॅरियासिस असं म्हटलं जातं. मग हा रोग आपल्यापर्यंत पोहोचतो कसा, तर ते डास आहे मच्छर क्यूलेक्स नावाचं, ते आपल्या चावल्या की हा रोग आपल्याला होतो. त्यानंतर आहे एन्सिलोस्टोमा किंवा याला हुक वर्म असं म्हणतात. हे कसे दिसतात, हुक कशी असते, त्या हुक सारखे दिसतात म्हणून यांना हुक वर्म असं म्हणतात. आता हा जो एन्सिलोस्टोमा आहे हा सॉईलमध्ये राहतो, जमीनमध्ये. आणि जर आपण उघड्या पायाने जर शेतामध्ये इकडे तिकडे आपण जर समजा फिरलो, लक्षात ठेवा, शेतामध्ये वगैरे जे काम करणारे जे शेतकरी वगैरे असतात, तर ते जर समजा पायामध्ये काही जोडे चप्पल वगैरे त्यांनी घातली नाही, तर काय होते त्यांना की हे एन्सिलोस्टोमा किंवा हुकवर्म जे आहे हे पायामध्ये आपला जो पाय असतो त्याला असं छिद्र करतात, बोर करतात त्याला, त्या पायामधून आपल्या आतमध्ये घुसतात आणि मग आपल्या ते ब्लडमध्ये येतात आणि आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते राहतात. आणि त्याच्यामुळे एक रोग होतो, आपल्याला एक रोग होतो यांच्यामुळे, त्याला म्हणतात एन्सिलोस्टोमियासिस. काय म्हणतात त्याला, एन्सिलोस्टोमियासिस. नोट करून देतो, एन्सिलोस्टोमियासिस असं त्या रोगाला म्हटलं जातं. तर एन्सिलोस्टोमियासिस हा रोग आपल्याला कशापासून होतो, ह्युमनमध्ये, माणसांमध्ये होणारे हे रोग आहे. कशामुळे होतो, एन्सिलोस्टोमा किंवा हुकवर्म, हा जो वर्म आहे, हा जो जंत आहे, हा जो कृमी आहे, आपल्या शरीरात गेला की आपल्याला एन्सिलोस्टोमियासिस हा रोग होतो. तर हे तर माणसांमध्ये होणारे आपण रोग बघितले. बरेचसे व्हेटरनरी किंवा जनावरांमध्ये पण बरेचसे यांच्यापासून रोग होतात, त्या ॲस्केलमेंथिसपासून किंवा निम्या हेल्मेंथिसपासून भरपूर सारे जनावरांमध्ये रोग होतात, माणसांमध्ये हे रोग होतात. आपण 3 प्रकारचे रोग पाहिले जे आपल्यामध्ये होऊ शकतात ह्युमन्समध्ये. त्याबरोबर प्लॅन्टमध्ये पण भरपूर सारे रोग याच्यामुळे होतात. तर हे सगळं आपण फीचर, हे सगळं कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेतलं, ते म्हणजे या फायलमचं ॲस्केलमेंथिस किंवा निम्या हेल्मेंथिसचं. तर हे चांगल्या तऱ्हेनं एकदम व्यवस्थित वाचा, याच्या नोट्स असतील त्या नोट्स चांगल्या रेफर करा, सगळे प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत त्या समजून घ्या, याची चांगली प्रिपरेशन करा. याच्यानंतर आपण नेक्स्ट फायलम आणखीन समजून घेऊ आणि तो आहे ॲनेलिडा.